उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची आज बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीत राज्यातील घडामोडींचा आढावा घेणार। सहकारी बँकांच्या आताताईपणामुळे हॉटेलचा ताबा सोडावा लागला। हॉटेल 7 वेळा लिलावात काढलं, पण किंमत जास्त असल्यानं हॉटेल कोणी विकत घेत नव्हतं। विट्स हॉटेलचे मूळ मालक आबासाहेब देशपांडे यांचं वक्तव्य। देशात आतापर्यंत 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। मृतांमधील 8 रुग्ण महाराष्ट्रातले। राज्यात 24 तासात 59 नव्या रुग्णांची नोंद। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांचा आकडा 494 वर। पीएमपीएमएलच्या प्रवासी दरात वाढ। पहिल्याच दिवशी सरासरीपेक्षा 55 लाख रुपयांचं उत्पन्न। दिवसभरात सरासरी 1,42,15,231 रुपयांचा महसूल जमा। इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यानं पालिका आयुक्तांकडून चायनीज गाड्या आणि बिर्याणीच्या गाड्यांवर बंदी, तर विक्रेत्यांकडून चिकन आणि बिर्याणी विक्री करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी। असे हल्ले करू की सर्व काही राख होईल। युक्रेनच्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा इशारा। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह। गुजरात सरकार कच्छमध्ये ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर वन स्मारक बांधणार। प्रति हेक्टर 35 प्रजातींची 10,000 झाडं लावण्यात येणार।